हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि मी आज माझ्या बहिणीची हळदीचं व्हिडिओ टाकत आहे। तर आज माझ्या बहिणीची हळद आहे। तर अशा प्रकारे मी माझ्या बहिणीकडे गेली होती, माझ्या मोठ्या ताईकडे। मग ते जेवलो वगैरे, थोडा आराम केला आणि आम्ही निघालो होतो हळदीसाठी। तर ताई आणि आम्ही दोघं निघालो, कमी 5च्या दरम्यान निघालो। आमची 5:25ची ट्रेन होती। 5 वाजता निघालो आणि आधी आम्ही लिफ्टमधनं वरती गेलो आणि मोनोरेलची तिकीट वगैरे काढली आणि आम्ही मोनोची वाटच बघत होतो। तितक्यात आमची मोनोरेल आलेली आहे। तर मी असा केलेला आहे आधी पण प्रवास मोनोने, पण खूप सुंदर वाटतं असं मोनोने ट्रॅव्हल करायला। ते कारण की वरून असं जाते मोनो, तर खूप असं दृश्य छान छान बघायला भेटतं। बघा तुम्ही पण मोनोने एकदा जाऊन बघा। तर आम्ही असं मोनोने जात होतो आणि खूप गर्दी पण होती मोनोमध्ये, आम्हाला बसायला भेटलं नाही। मग आम्ही आलो घरी आणि स्टार्टिंगला आम्ही आलो तर आधी तिने देवापुढे नारळ आणि विडा ठेवला आणि देवाला नमस्कार केला आणि मग नंतरला आपल्याकडे तुळस असते, तुळशीला पण विडा ठेवतात। तर अशा प्रकारे तिने तुळशीच्या पाय पडला आणि मम्मीच्या पण पाय पडला, ही माझी काकी। आणि तर अशा प्रकारे मग तिला आधी आपण नारळाचं आपण किस काढून घेतो, म्हणजे नारळाचं पाणी करून घेतो आणि असं उठण्यासारखं बनवतो। दिवाळीत कसं ते लावतो तशा प्रकारे आपण पहिला माकू घालून घेतो। मग अशा प्रकारे तिने मग वडिलांच्या पाय पडल्या, माझी काका नाही आहे। तर अशा प्रकारे तिला माकू लावण्यासाठी आम्ही सर्वजण तयार झालो आहे। आधी तिच्या मामीने तिला माकू लावून घेतला। अशा प्रकारे एक जण सर्व लावत होते। नंतरला तिच्या मोठ्या बहिणीने तिला लावून घेतला, काकाची मोठी मुलगी आहे। आणि नंतर माझ्या ताईने लावून घेतलं, मोठ्या ताईने। आणि नंतर त्याचा माझा काकाचा छोटा मुलगा आहे, म्हणजे लहान आहे तो, हाईटने फक्त वाढलाय। मग अशा प्रकारे त्याने माकू लावून घेतला। मग ते झाल्यानंतरला तिची 3 नंबर बहीण आहे, तिने लावून घेतलं। अशा प्रकारे आम्ही सर्वांनी माकू लावून घेतलं। आपल्यात आधी माकू लावतात, मग हळद लावतात। 5-7 जणींनी लावून घेतलं माकू। नंतरला मी लावून घेतलं तिला माकू। तिला माकू लावून घेतल्यानंतरला सर्व घरातल्या छोट्या मोठ्याने सर्वांनी लावून घेतलं। मग नंतरला खोबऱ्याचं पाणी असं करतात आपल्यामध्ये, तर तसं मोठ्या बहिणीचा अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी माकू लावून घेतलं आणि आमचं माकूचा कार्यक्रम झालेला आहे। माकू तर अशा प्रकारे आमचं ते झालेलं आहे। नंतरला तिला तयारी करून म्हणजे आंघोळ वगैरे करून 5 जणांनी पाणी ओततात आंघोळीला। आणि ते झाल्यानंतरला मग आमच्या ताईने सोनीताईने आमच्या तिला मेकअप करायला घेतला। थोडंसं लाईटच केला, म्हणजे कसं तिचा एकदम फुटायला नको म्हणून अशा प्रकारे लाईटच मेकअप केला तिला। आणि नंतरला मेकअप झाल्यानंतरला आम्ही तिला हळदीची ज्वेलरी घालून घेतली आणि साडी वगैरे घालून हळदीची ज्वेलरी वगैरे घालून तिला तयार केलं। कारण की खूप उशीरच झाला होता, ॲक्च्युली 7चा टाईम होता। आम्हाला ते करून म्हणजे पावणे येईपर्यंत 8-8:30 वाजले, तरी पण आम्ही फटाफट केलं, तिला तयार केलं आणि नंतरला आम्ही खाली जायला निघालो। मग सर्व बहिणी वगैरे असं एकत्र जमा झालो आणि नंतर मग